गणेश यांची ही यूट्यूब वाहिनी GT स्पोर्ट्स लाईव्ह आणि आमचे गुणलेखक दरणे गुरुजी हे सर्व टेक्निशियन्स इथे मेहनत करत आहेत। मित्रांनो, आम्हाला सहकार्य करा। प्रफुल्ल अँड वॉटर स्पोर्ट्स आपला प्रतिनिधी पाठवा। निलेश 12वा खेळाडू आला। ओके, सामन्याला सुरुवात होते। भावेश शेलार आणि त्याचा साथीदार आपण बघतो या ठिकाणी मैदानामध्ये रवी लिंगाला। ही सलामीची जोडी आपण जे समोर उभे आहेत ना सीमारेषेवर, त्याने खाली बसून घ्या, कारण आपल्या पाठीमागे प्रेक्षक आहेत, त्यांना सामना बघायचा आहे, ते दिसत नाहीये। कृपया बसून घ्या। आपण सामना 4 षटकांचा असणार आहे। सामन्याला सुरुवात होते। धन्यवाद प्रेक्षक मायबाप वर्गांचा सरपंच धन्यवाद करतोय। पहिलं षटक घेऊन येतोय कौशल पाटील, एक उंचपुरा गोलंदाजीसाठी आलेला आहे। पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न होता भावेश शेलारचा। एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये राकेश प्रभूच्या हातामधून नेम येतोय। यासिन सरांच्या भाषेत सांगायचं झाले तर अभी वो कंचे नाही केले। पहिल्या चेंडूवर मात्र एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव येते आणि धावसंख्येला सुरुवात होते। केजी संघ आपले व्हॉलेंटियर्स संपूर्ण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे आणि प्रेक्षकांना बसवायचा आहे, कारण मागच्या प्रेक्षकांना सामने दिसायला पाहिजे। सर्वांना हे स्पर्धा सर्वांना बघावीशी वाटते। एवढ्या प्रखर उन्हात सुद्धा ते येत असतात। कौशल पाटीलची पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी बघितली ना आपण, लाजवाब गोलंदाजी होती। अतिशय सुंदर उंचपुरा हा खेळाडू आहे। हाय आर्म ऍक्शन आहे आणि चेंडूला दोन्ही बाजूला फिरवण्याची क्षमता त्याच्या हातामध्ये मनगटामध्ये आहे। वाह, क्या बात है। ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता। फलंदाज त्याला कट करण्याचा प्रयत्न करत होता बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये। मी विनंती करतो पुन्हा एकदा डग आउट मध्ये जसलेले खेळाडू आहेत, खेळाडू व्यतिरिक्त कोणी बसायचं नाही, तिथे पाठीमागे बसलेले आहेत। स्वयंसेवक आपण जा तिथे आणि त्या ठिकाणी बघा। रवी लिंगाला याच्या बॅट मधून मोठा फटका बघायला मिळतोय। चेंडू येतोय डीप विकेट क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार। रवी लिंगाल्याच्या बॅट मधून निघालेला हा या इनिंगचा पहिला। जी हाँ, फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, मगर इस मरतबा बहुत देर तक हवा में और शॉर्ट मिड विकेट की दिशा में पकड़े गए। फर्स्ट विकेट ड्राउन, रवि लिंगाला मैदान से बाहर। देखिए दोस्तों, अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूंगा, प्रफुल्ल नीलेश वाटर स्पोर्ट्स पुरस्कृत थलेश्वर थर्ड बनाम साबिर 11 थर्ड, इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है। थलेश्वर थर्ड टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद सबसे पहले यहां पे फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है साबिर 11 थर्ड को। हालांकि अच्छी शुरुआत के बाद यहां पे रवि लिंगाला आउट होते हुए दिखाई दिए। रवि ने बनाए 6 रन, कुल मिला के 7 रन स्कोर कार्ड पर पहली 4 गेंदों में। पहला ओवर लेके आए हैं कौशल पाटिल। भावेश शेलार का साथ निभाने के लिए रायगढ़ सा टाइगर, इस नाम से सुप्रसिद्ध उस्मान पटेल ऑन द स्ट्राइक। उस्मान पटेल ने अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के तैयार। अब हमें भी यहां पे खड़ा होकर कमेंट्री करनी पड़ेगी क्योंकि कोई नजर नहीं आ रहा है। जी हाँ, ये सामने जो प्रेक्षक है ना, उनसे मेरी गुजारिश है। फुल टॉस बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में खेला है। पहली ही गेंद पर कितने रन आएंगे, अंपायर जी का फैसला 4 रनों का।
सीमारेषा पार चौकारासाठी। जी हाँ, इस बीच जड़ में डालने की कोशिश की और तेजी के साथ बिजली की रफ्तार से उस्मान पटेल ने नॉन स्ट्राइक के इन पर दौड़ लगाई और एक रन यहां पे मुकम्मल कर लिया है। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। रुबीन दादा साखरकर यांच्या माध्यमातून उस्मान पटेल यांच्यासाठी सुवर्ण संधी। उस्मान पटेल यांनी जर षटकार लगावला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। रुबीन दादा आणि क्रिकेट हे जुनं नातं आपण पाहतोय। विकास, काय म्हणशील त्यांचं असलेलं प्रेम उस्मान वरती? पूर्वी आपण बघितलं कित्येक वर्ष रुबीन साखरकर 11 म्हणून संघ असायचा, परंतु शाबीर भाई यांच्या मार्फतीने दोघांनी नंतर सुरुवात केली। आता शाबीर 11 थळ हा संघ असतोय, परंतु मायबाप प्रेक्षकांना परत एकदा विनंती करतोय, वारंवार विनंती करून सुद्धा जे समोर प्रेक्षक उभे आहेत ना ते मात्र ऐकत नाही आहेत। सगळ्यांना विनंती आहे की बसा, आपल्या मागे सुद्धा प्रेक्षक आहेत। सर्वांना विनंती आहे की बसा, आपल्या मागे सुद्धा मॅच बघणारे क्रीडा रसिक आहेत। त्यामुळे सामना जर रंगतदार करायचा असेल ना तर प्रेक्षकांनी सुद्धा मदत केली पाहिजे। चला सामन्यामध्ये जाऊया आपण पुन्हा। 4 षटकांचा सामना आहे। मी पुन्हा एकदा क्लिअर करतोय, 4 षटकांचा सामना आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। 4 षटकांचा सामना असेल। राहुल जोगाड़िया नए गेंदबाज आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। हालांकि मिडिल स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ कट हो रही थी, मगर उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की उस्मान पटेल ने, मगर गेंद उनके शरीर से टकराई। जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया, मगर फिर भी लेग बाय के रूप में 1 रन यहां पे मिलता हुआ। धावसंख्या झालेले 13 धावा। चांगली सुरुवात शाबीर 11 थळ संघाची धावसंख्या झालेली 13 धावा। चांगली सुरुवात झालेली आहे। एक फलंदाज नक्कीच बाद झालेला आहे, परंतु त्या फलंदाजाने रवी लिंगालाने सुद्धा एक षटकारांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली होती, परंतु नंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र त्याला अतिघाई संकटात नेई तशा पद्धतीचा स्ट्रोक बघायला मिळाला होता आणि त्याला आपली किमती विकेट बहाल करावी लागली होती। दुसरा षटक आपण बघतोय, राहुल जोगाड़िया एक जादुई गोलंदाज म्हटलं जातं याला। वेगान अतिशय चांगला येतो हलवारपणे, परंतु रडार मध्ये चेंडू येतोय। भावेश शेलारच्या बॅट मधून निघतोय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जाणार आहे खणखणीत असा फटका। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। भावेश शेलार के बल्ले से आता हुआ ये पहला सिक्सर, उस्मान पटेल के बल्ले से एक चौका, रवि लिंगाला इनके बल्ले से एक छक्का। दूसरा ओवर प्रगति पर। 4 ओवर का ये मैच बहुत ही कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष, रोमांचित करने वाला ये मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं है। राहुल जोगाड़िया टाकतोय आणि भावेश शेलार ठोकतोय लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरून। लागोपाठचा हा दुसरा षटकार। डावखुरा गोलंदाजाच्या समोर डावखुरा फलंदाज येतो ना, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती करे तो क्या करे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। चेंडूचे दोन्ही टप्पे बघितले आणि त्यावर जबरदस्त आघात केला भावेश शेलारच्या। 2 चांगले स्ट्रोक बघायला आणि 2 अप्रतिम असे जी हाँ, हेलो बैक टू बैक 2 सिक्सर आने के बाद सेंसिबल बैटिंग, मेरिट के साथ खेलना क्या होता है ये भावेश शेलार यहां पे दिखाते हुए। बैक टू बैक मुसलसल 2 छक्के आने के बाद ये ऊर्जित अवस्था, हर्ष और उल्लास भरा वातावरण शाबीर 11 थल के खेमे में हम देख सकते हैं। जी हां, रोंगटे खड़े कर देने वाला ये मैच है। देखिए दोस्तों, आप सभी जानते हैं कि ये सेकंड राउंड का मैच है, तो सेमीफाइनल में आलम क्या होगा और फाइनल में क्या हो सकता है। जी हां, तमाम क्रिकेट के दीवाने चारों तरफ एक घेरा लेके बैठे हैं और बहुत ही खुशी से, बहुत ही
उत्सुकता से इस मैच का लुत्फ उठाते हुए, क्योंकि इन सभी को टीवी पे देखा है, इन सभी को मोबाइल में देखा है। जी हाँ, फिर से एक बार उठाना चाहते थे, सीधे बल्ले से खेला था जरूर उस्मान पटेल ने, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और बैकवर्ड्स बल्ले की दिशा में डिक्लेयर जोन में गेंद ट्रैवल कर रही थी। इस बीच एक रन यहां पे बढ़ेगा, रनों की संख्या में इजाफा होता हुआ 27 रन स्कोर कार्ड पर। 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 27 धावा धावफलकावर आलेल्या आहेत। ज्या वेळेला डावखुऱ्या फलंदाजाला मी म्हटलं होतं गोलंदाजाला डावखुरा फलंदाज समोर असतो, त्यावेळेला त्याने चांगल्या पद्धतीने खेळून 2 षटकार लागवले होते आणि ज्या वेळेला उस्मान पटेल समोर आला ना, त्यावेळेला म्हणतात त्याने चांगले जोहर त्याचे दाखवले, आपली कर्तृत्व त्याने दाखवलं आणि चांगली गोलंदाजी प्रगतीपथावर आणली होती। 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे, 27 धावा धावफलकावर आहेत। महज 4 षटकांचा हा सामना असेल, महत्त्वपूर्ण सामना आहे। याच्या नंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे जय श्रीराम मरुआई माऊली सिंघम रेवस विरुद्ध साईबाबा बोडणे, म्हणजे एकाच विभागामधले हे 2 संघ असतील। नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे। पहिली इनिंग संपल्यानंतर आपण लगेच नाणेफेकीचा कौल घेणार आहोत। तिसरं षटक योगेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे। कर्मभूमि की दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। रंग भरना होगा उस्मान पटेल और दूसरी जानिब हम देख सकते हैं उनके साथी बल्लेबाज भावेश शेलार, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी योगेश भालेकर के ऊपर। योगेश भालेकर अपना निजी पहला ओवर और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। फुल टॉस गेंद बहुत ही खूबसूरती के साथ उसे स्क्वायर लेग की जानिब खेला है, वहां पे फील्डर तैनात डीप में, क्या कमाल की फील्डिंग, मगर यहां पे खराब थ्रो और बिजली की रफ्तार से जहां पे एक मिलना चाहिए था वहां पे दूसरा रन उस्मान ने कंप्लीट किया है। ये है फिटनेस, ये है डाइट और ये है खेलने की ललक। एक एक रन कितना कीमती होता है, एक एक रन कितना जरूरी होता है, ये उस्मान पटेल बखूबी जानते हैं। बहुत ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में हिरनों की तरह दौड़ लगाते हुए मुकम्मल कर लिया है। गेंदबाज योगेश की ये गेंद तकरीबन यॉर्कर थी, मगर उसे खोद कर खेला था सीधे बल्ले से उस्मान पटेल ने। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे और इस मर्तबा किसी भी तरह की गलती नहीं, और इसी वजह से एक ही रन पर दोनों भी बल्लेबाजों ने संतोष किया। इस एक रन के साथ 30 रन स्कोर कार्ड पर तीसरा ओवर प्रगति पर। तीसरे ओवर की अभी भी 4 गेंदें आना बाकी है। सही मायनों में ये क्रिकेट के दीवानों का प्यार है, ये क्रिकेट के जो हमारे माए बाप प्रेक्षक है, इन सभी का ये दुलार है। ओहो, एक खंबा उखाड़ दिया है, परफेक्ट यॉर्कर, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। हालांकि खेलना चाहते थे कहीं और, मगर पूरी तरीके से लाइन को मिस किया और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। करतोय आपण उभे राहिलात हट्टापायी, परंतु आपले जे खेळाडू आहेत ना त्यांना डगआउट मध्ये बसायला जागा होत आहे, परंतु त्यांना सामना दिसत नाही, उन्हात उभं राहायला लागते, हे दुर्दैव आहे। म्हणून आपला हट्ट सोडा आणि बसा खाली मैदानावर बघायचं असेल तर, कारण सामान्य खेळाडू उन्हातून आपले उन्हामध्ये आलेले आहेत, त्यांना कसं काय स्थिर होता येणार मैदानात सांगा आपण? त्यांना मॅच बघायला भेटत नाहीये कारण समोरचं दिसत नाहीये। आपला हट्ट सोडा आणि मैदानाच्या मध्ये बसा आपण। आणि थर्ड अंपायरच्या कॅमेरामॅनला सुद्धा धावचीत दिसणार नाहीये, मग नंतर वादविवाद नको आहेत, त्यामुळे समोरच्या प्रेक्षकांना विनंती आहे की बसा, नाहीतर आम्हाला मात्र कठोर भूमिका घ्यावी लागेल स्वयंसेवकांना, एवढं लक्षात ठेवा आपण। यस, इसी बीच नए बल्लेबाज विशारद, देखिए विकास विशारद, ये एक डिग्री, एक पदवी होती है, बहुत ही सम्माननीय पदवी। जैसे हमारे गांव का एक लड़का है परेश जड़े, उन्होंने भी संगीत विशारद की जो डिग्री हासिल की है, मगर इस खिलाड़ी का नाम है विशारद पगारे, बाएं हाथ के बल्लेबाज, लास्ट मैच के हीरो, लास्ट मैच के मैन ऑफ द मैच। हालांकि कम उम्र का ये खिलाड़ी है, मात्र 24 साल का ये खिलाड़ी, मगर जिस तरीके से लास्ट ईयर इन्होंने बल्लेबाजी की थी, इस साल भी वही सिलसिला उन्होंने जारी रखा।
योगेश भालेराव अतिशय चांगली गोलंदाजी करतो आणि योगेश भालेकर अप्रतिम गोलंदाजी करतोय, परंतु ह्या वेळेला नवीन आलेला फलंदाजासमोर गोलंदाजी करताना त्याचं नियंत्रण थोडंसं चुकते. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धावसंख्या झाल्यानंतर बघतोय 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. योगेश भालेकर भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू. जोरकस मारण्याचा प्रयत्न, टप्पा बदलल्यानंतर पडल्यानंतर चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप जातोय. फलंदाजाला बुचकळ्यात पाडणारा हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतोय. यासिन सर, आपण भरपूर खेळाडू बघितले आहेत जे भिवंडी तालुक्याला बिलॉंग्स करणारे भरपूर खेळाडू. प्रत्येक संघामध्ये 4-4, 5-5 खेळाडू आहेत, परंतु ते भिवंडी तालुक्यामधील आहेत. अतिशय चांगलं आपण क्रिकेट बघतोय भिवंडी तालुक्यातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पॅडवर आदळतोय चेंडू. बॅटची कडा सुद्धा घेतली होती, परंतु घोषित क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एक धाव मात्र फक्त मिळते. या एका धाव्यांबरोबर संघाची धावसंख्या होते 22 धावा, 32 धावा, 32 रन्स ऑन द स्कोर बुक. 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और तीसरा ओवर प्रगति पर. तीसरे ओवर की अंतिम एक गेंद आना बाकी. 4 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हैं. महाशिवरात्रि चषक 2026 केजी नौगांव, इस मित्र मंडल ने, इस टीम ने यहाँ पे इस प्रतियोगिता का आयोजन किया है. विकेट के पीछे प्रभु और उस्मान पटेल की पारी का अंत और एक बल्लेबाज बैक टू द पैविलियन. सुके मच्छीचे व्यापारी 10,000 रुपये अशा दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेसाठी उपयुक्त असं आपलं योगदान दिलंय. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा आपण सांगतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना शाबीर 11 थळ या संघाने 3 गडी बाद 32 धावा जमवलेल्या आहेत. शेवटचं षटक हानामारीचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज विनीत माळी. बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती होती, मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पहिल्या सामन्यात केला होता. तो विनीत माळी या शेवटचं षटक हानामारीचं षटक घेऊन गोलंदाजीला आलेला आहे. इसी बीच मैदान में नमूदार होते हुए आकाश चिंदारिया, जो कि नॉन स्ट्राइक के इन पर आप देख सकते हो, और स्ट्राइक इन पर विशारद पगारे. विशारद को आज अपने बल्लेबाजी का जौहर दिखाना होगा. टीम थोड़ी सी संकट में. जी हां, इस बीच आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद और अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, रनों की संख्या में इजाफा. 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. शेन वॉटसन का ये जर्सी नंबर, हार्दिक पांड्या का ये जर्सी नंबर. जी हां, जड़ में डाल दिया था उसे, मिड ऑफ के ऊपर से खेला है. लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग. आकाश चिंदारिया दूसरे रन के लिए बिल्कुल इंटरेस्टेड नहीं है और इसी वजह से विशारद को उन्होंने अपने इशारे से कहा कि एक ही रन यहाँ पे हम मुकम्मल करेंगे. 34 रन स्कोर कार्ड पर. इस ओवर की अंतिम 5 गेंदों में कम से कम 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ये रनों की संख्या हमें 50 के आसपास नजर आएगी. 50 रन तो यहाँ पे बनाने होंगे, क्योंकि गेंदबाजी करने वाली टीम में भी एक से बढ़कर एक बल्लेबाज हमें नजर आते हैं. सामना बहुत ही मजेदार होगा. जी हां, सीधे बल्ले से खेला है मगर मिड ऑफ की दिशा में फील्डर तैनात है और इसी वजह से आकाश चिंदारिया रन लेने की बिल्कुल जुर्रत नहीं करते. बहुत ही कमाल की शुरुआत की है इस गेंदबाज ने. विनीत माली ने काफी प्रभावित किया है, मगर इसी बीच थोड़ी सी नजर लग गई. आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, अंपायर जी ने वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन.
मगर ये मैच देखने के लिए तमाम जो क्रिकेट के दीवाने यहाँ पे पधारे हैं उनका मैं तहदिल से इस्तकबाल करना चाहूंगा। जी हाँ, सीधे बल्ले से खेला है और वाइडी से लॉन्ग ऑफ की दिशा में वहां पे फील्डर तैनात थे, वो फील्डर ने वहां के थोड़ी सी की है गलती, गेंद गई है सीमा रेखा के बाहर, सीधा फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। वाट बघत होता आकाश चिंदारिया, सिंगल्स घेत नव्हता. का घेत नव्हता तर त्याला माहिती आहे आपल्या मनगटामध्ये ताकद आहे, षटकार मारून जास्तीत जास्त धावा जमवायच्या. यस, वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. प्रेक्षकांनी मागे जायचं आहे, षटकार आहे का चेक करायचा आहे. षटकार आहे, तिथे पब्लिक मधून आवाज येतोय षटकार आहे म्हणून, परंतु तरी सुद्धा चला आपण थर्ड अंपायर चेक करूया. अंपायर जी का इशारा तो आया था, फिर भी चलिए किसी भी तरह का दिल में डाउट न हो, इस वजह से हम टेक्नोलॉजी का इस्तेमाल करेंगे. UDRS सिस्टम का इस्तेमाल यहाँ पे करते हुए हमारे ऑन फील्ड अंपायर. मगर अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि ये मैच साबिर 11 थर्ड बनाम प्रफुल्ल नीलेश वाटर स्पोर्ट्स पुरस्कृत थड़ेश्वर थर्ड, इन दोनों टीमों के बीच जारी है. टॉस जीता था थड़ेश्वर थल के कप्तान ने और सबसे पहले फील्डिंग करने का यहाँ फैसला किया. जी हाँ सर, ऑन फील्ड डिसीजन जो भी होगा, यस इट्स अ 6 रन यहां पे मिलेंगे. इस छक्के के सहायता से रनों की संख्या साबिर 11 पहले बल्लेबाजी करते हुए 41 रन. इस अंतिम ओवर की 3 गेंदें अभी भी आना बाकी. गेंदबाज विनेश माली फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे. जी हाँ, फिर से एक बार उड़ाया है मगर इस पर दवा बहुत ऊंची गई है. जी हाँ, ऊंची गई है और मिली है दूरी और सिक्सर की मंजूरी. 6 दोन चेंडूंवर दोन अतिशय जबरदस्त असे प्रहार भागाला मिटलेत. 2 षटकारांच्या सहाय्याने आता मात्र चॅलेंजेबल धावसंख्या झाली साबिर 11 थर्ड संघाची. तब्बल 47 धावा धावफलकावर लागलेले आहेत. विनीत माळीवर हल्ला बोल केला जातोय. आकाश चिंदारिया नावाचं वादळ आज या ताडभाट मैदानामध्ये बघायला मिळालेलं आहे. लागोपाठचा तिसरा होणार का, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने झेल पकडला जातोय आणि आकाश चिंदारिया या वेळेला होतोय बाद. अभी भी एक गेंद आना बाकी. आकाश थोड़े से नाराज, थोड़े से निराश. बैक टू बैक मुसलसल 2 छक्के लगाने के बाद तीसरा छक्का लगाने की कोशिश करते हुए वाइडी से लॉन्ग ऑफ की दिशा में पकड़े गए. आकाश चिंदारिया आउट होने के बाद और एक नए बल्लेबाज ऐश्वर्य सुरवे, लेदर क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट का खेल हो, आइकॉन खिलाड़ी हो या ओपन लॉर्ड्स हो, ऐश्वर्य सुरवे अक्सर नजर आते हैं अपने गेंदबाजी से. तो कभी बल्लेबाजी से काफी प्रभावित करने वाला ये खिलाड़ी, बहुत ही शांत मिजाज का, मगर जब भी बल्लेबाजी करता है, जब भी गेंदबाजी करता है तो उसके आक्रामक तीवर हम अक्सर देख सकते हैं. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद कारपेट के सहारे फिर से एक बार उसे खेला है मगर मिड ऑफ की दिशा में थोड़ी सी गलती, मिस फील्डिंग और उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया. जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे 2 रन तब्दील करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 4 ओवर की समाप्ति के बाद 49 रन. और अब जीतने के लिए 50 रनों की जरूरत. विकास देखिए, रनों की संख्या एक सम्मान पूर्वक हो चुकी है, एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल रहा है. अब 4 ओवर में 50 रन बनाने हैं, यानी 12.50 के औसत से रन बनाने हैं. किस तरह से इस मैच का विश्लेषण करोगे, किस तरह से आपके नजरिए से आप देखोगे? सामना सोपा होता. पहिल्यापासून आपण बघितलं तर खेळीमेळीच्या वातावरण चालवतं, पण थोडंसं प्रदीर्घ मध्ये वेळ गेला त्यामध्ये आणि वेळ गेल्यावर मॅच मध्ये थोडंसं ट्विस्ट निर्माण झालेला आहे. 49 धावांचं लक्ष्य आहे.
जर पहिल्या प्रत्येक 50 धावांचं लक्ष आहे, पहिल्याच षटकात जर आपण बघितलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर हाणामारी केली तर मात्र सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं दिसेल. परंतु प्रत्येक षटकामध्ये एक मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. 50 धावांचं लक्ष आहे, 50 रन्स रिक्वायर्ड आहेत. बघूया या 5 षटकामध्ये. तोपर्यंत आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. साईबाबा बोडणी विरुद्ध जय श्रीराम मरुवाई माऊली सिंगम रेवस, दोन्ही संघाचे कर्णधार. नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना. या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर सवाई पाटील पेजारी यांच्याकडून 10,000 रुपयांची देणगी प्राप्त झालेली आहे. त्यांचे समर्थक मयूर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. आणि सवाई पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपण आपले बहुमूल्य देणगी आपण या मंडळासाठी दिलीत. मी विनंती करतोय त्यांच्या वतीने मयूर पाटील यांचा की आपण सन्मान करायचा आहे. येस, मी केजी मित्रमंडळाचे सदस्य सन्माननीय देवा रोगे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सवाई पाटील यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद सवाई सर, आपण इथे आलात. आमच्या या मंडपामध्ये आपण येऊन या व्यासपीठावर येऊन या व्यासपीठाची शोभा द्विगुणित केलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत आणि आभार. बॅटर चला मैदानामध्ये. चला आपण विकास एक सेकंद, आपण टॉस करणार आहोत सर्वप्रथम. या सामन्यानंतर आणखीन एक सामना आपल्या भेटीला येतोय. जय श्रीराम मरुआई माऊली सिंगम रेवस संघाचे कर्णधार आणि साईबाबा बोडणी संघाचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर आम्हाला जॉईन करा, आपण टॉस करणार आहोत. साईबाबा बोडणी संघाचे कर्णधार आणि रेवस संघाचे कर्णधार. सामना सुरू होण्यापूर्वी या मधल्या वेळेमध्ये आपण टॉस करायचा आहे. चला या बिलाल. रेवस सिंगम रेवस संघाचे कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर या लवकरात लवकर आपण टॉस करूया. सन्माननीय सरपंच ताईंना विनंती करणार आहे मी. ताई या, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. दोन्हीही संघनायक इथे आले आहेत, बिलाल शेख आणि त्याचप्रमाणे अक्षय पवार. सन्माननीय सरपंच साहिबा यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. कॉल कोणाचा असेल? यस, अक्षय पवार यांचा असेल कॉल. यस, कॉल केला जातोय. Yes, heads is call and it is head. अक्षय, निर्णय काय असेल? धन्यवाद ताई, आपण स्थानापन्न व्हावं. अक्षय पवार यांच्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मित्रांनो, आपण लगेचच वळणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. चला 50 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये विनीत माळी आणि राकेश प्रभू ही जोडी मैदानात आलेली आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, समोरचे जे खेळाडू प्रेक्षक पाठीराखे उभे आहेत ना, ते संपूर्ण लाईन पासून त्यांना विनंती आहे की सर्वांनी खाली बसून घ्या. आपल्या पाठीमागे प्रेक्षक उभे आहेत, बाकीचे बसा सर्वांनी. आमच्या गुणलेखकाला सुद्धा दिसत नाहीये, जे समोरचे आहेत ना, तुम्ही आनंदाने उभे राहिलेत परंतु आमच्या गुणलेखकाला दिसत नाहीये. आमचे गुणलेखक चुकले आहे तर आम्हाला माफ करा. फक्त स्कोरर आमचे धरणे गुरुजींना वय झालेलं आहे थोडं, पण आणि उभं राहायला लागते गुणलेखन करायला. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते, डॉट डिलिव्हरी. हे असं होणार कारण आम्हाला काय दिसत नाही व्यवस्थित. उलटा चेंडू, त्याच्यावर आघात होतोय. चेंडू कुठे जाणार? चेंडू जातोय वन बाउन्स. डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा.
एका धावेसाठी. यस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. फटका चांगला होता सौरभ, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेल्यावर पंचांनी इशारा केला. बऱ्याच शेवटी निर्णय घेतला त्यांनी की ही धाव एक आहे. जो डिक्लेअर झोन आहे त्यामध्ये चेंडू जाऊन गेलेला आहे. वन बाउन्स. एक धाव मिळते. या चेंडूवर धावसंख्या झालेली एक. विनीत माली आणि राकेश प्रभू ही जोडी मैदानात आलेली आहे. गोलंदाजीची धुरा अर्थातच ऐश्वर्य सुर्वे याच्या खांद्यावर सोपवलेली आहे. ऐश्वर्य सुर्वे आपण बघितलं तर जबरदस्त ऑलराऊंडर दर्जाचा हा खेळाडू. या मैदानात कित्येक वर्ष आपण त्याला खेळताना बघतोय. चांगला खेळ त्याच्याकडून नेहमी बघायला मिळते. अतिशय जबरदस्त असा हा उंचपुरा खेळाडू आहे. चेंडू दोन्ही बाजूला फिरवण्याची क्षमता आहे. राकेश प्रभू इज ऑन अ स्ट्राईक. डावखुरा फलंदाज. मागच्या मॅच मध्ये दुर्भाग्यवश पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. या वेळेला त्याला ती कसर भरून काढायची आहे. पहिला चेंडू त्याच्यासाठी होता तो लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा. पंचांचा इशारा आलेला आहे कोहली सरांचा की इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर 2 धावा धावफलकावर लागतायत. स्कोर बुकवर लागलेले आहेत. तर 50 धावांचं महज लक्ष्य आहे. चांगला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने कट केला होता. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होता. रवी लिंगाला चेंडू चांगल्या प्रकारे उचलतोय, फेकतोय गोलंदाजाच्या रोखात. एक धाव घेण्याची जी शक्यता होती ती मात्र या ठिकाणी समूळ संपुष्टात आलेली आहे. ऐश्वर्य सुर्वे येथे गोलंदाजी करतायत. ही अचूकता ऐश्वर्याकडे नेहमी पाहायला मिळते. या चेंडूवरती लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन पुन्हा एकदा होत नाहीये. राकेश प्रभूला येथे मात्र येथे धावफलकावरती धावसंख्या बनवण्यापासून थोडेसे वंचित ठेवत आहेत. षटक क्रमांक येथे आपण पाहिलं पहिलंच सुरू आहे. आतापर्यंत धावा लागल्यात फक्त धावफलकावरती 2. अटॅक वरती भर द्यावा लागणार आहे. 50 धावांचं लक्ष आहे. 12.50च्या सरासरीने येथे धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऐश्वर्या काय कमालीची गोलंदाजी करतोय. विकास दादा 2-3 वर्षापूर्वी याच ऐश्वर्य सुर्वेने खऱ्या अर्थानं लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं या मैदानावरती. अतिशय जबरदस्त खेळाडू आहे. त्याला माहिती आहे की कोणत्या क्षणाला कोणत्या प्रकारे गोलंदाजी करावी. तशाच पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. राकेश प्रभूला त्याने जाग्यावर उभं ठेवलेलं आहे. प्रत्येक चेंडू निर्धाव टाकला त्याच्यासाठी. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव टाकले आणि या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती. काय कमालीचं षटक आलेलं आहे बघा. फक्त 2 धावा खर्च झालेल्या आहेत. पहिल्याच ओव्हर्स मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12-14 धावा धावफलकावरती येणं खूप गरजेचं होतं. त्या इथे मात्र शाबीर 11 18 चेंडू जिंकण्यासाठी 48 धावांची येथे गरज असणार आहे. फक्त 2च धावा येथे धावफलकावरती आल्यात. ऐश्वर्य सुर्वे येथे काय कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाज राकेश प्रभू सारख्या एका नामचीन फलंदाजाला येथे मात्र त्यांनी जागेवरती उभं ठेवलंय. दुसऱ्या षटकासाठी बघतोय स्वतः कर्णधार आर्यन भोईर. आर्यन भोईर गोलंदाजीसाठी आलेले. स्वतः संघाचं कर्णधारपद भूषवतोय. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. याही वेळेला त्याच्याकडून अपेक्षा असेल त्याच्याच प्रकारचे गोलंदाजीची, परंतु समोरचे फलंदाज सुद्धा त्याच तोडीचे आहेत. फलंदाज विनीत माळी आणि राकेश प्रभू ही जोडी मैदानात आहे. एक खेळाडू आहे पालघर तालुक्यातील तर दुसरा खेळाडू आहे भिवंडी तालुक्यातील. हे दोन्ही खेळाडू जबरदस्त. पालघर जिल्हा पालघर दांडी या विभागातील आहे राकेश प्रभू आणि विनीत माली भिवंडी तालुका जिल्हा ठाणे या क्षेत्रामधील आहे. बघूया हे खेळाडू आपल्या संघाला प्रफुल्ल अँड निलेश वॉटर स्पोर्ट्स साखर पुरस्कृत थळेश्वर तळ या संघाला कशा पद्धतीने विजयश्री प्राप्त करून देतील. आर्यन भोईरच्या पहिल्या चेंडूवरती पूलचा अगदी दणक्यात फटका आलाय. डीप स्क्वेअर लेग मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. अखूट टप्प्याचा चेंडू. चेंडू आपटवण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. कमी उंची असली तरी त्याचा फटका मात्र मोठा होता. जबरदस्त आघात केला. पुलचा फटका सक्सेसफुली डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवला 6 धावांसाठी. आता मात्र थोडस जे दबाव होता ते दडपण होतं ते झुगारून लावलंय. दुसरा चेंडू त्याच्याही पेक्षा जबरदस्त स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणखी एक दर्जेदार फटका. षटकार.
हे बाजूबाजूच्या एका तालुक्यातील खेळाडू आहेत, एकमेकांच्या बाजूबाजूच्या गावातील खेळाडू आहेत. विनीत माळी आणि आर्यन भोईर हे दोन्ही खेळाडूंना माहिती आहे कशा प्रकारची खेळाडू आहेत. दोन्हीही मानकोलीचा खेळाडू आहे एक आणि दुसरा दिवा दिवा हायवे, म्हणजे जवळपासचेच दोन्ही खेळाडू आहेत आणि दोघांना एकमेकांचा खेळ माहित आहे. जसं थळ नवगाव नवगाव बोरीस वगैरे अशी गावं आहेत ना, तशा प्रकारचे एकमेकांच्या बाजूची गावं आहेत आणि त्यांचा पुरेपूर खेळ माहिती आहे. चांगल्या प्रकारे पहिलं षटक थोडंसं दबावाखाली गेल्यानंतर आता मात्र थळेश्वर थळ संघ अतिशय चांगल्या पद्धतीने प्रति आक्रमण करतोय. पहिल्या 2 चेंडूंवर अटॅक केला जातोय कर्णधारावर, 2 षटकार लगावले जातात. धावसंख्या झाली 14 धावा. हा स्पर्धा बघण्यासाठी थेरोंडा गावचे जे सर्व खेळाडू आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद खंडेराव राम आले ते शुभेच्छा द्यायला आलेले त्या मैदानात, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. 2 चेंडूवरती 2 6 आल्यानंतर येथे मात्र फलंदाज तिसरा सुद्धा येणार का? मात्र चेंडू खूप काळ हवेत आहे. विशारद पगारेने येथे मात्र पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक पहिला होतोय येथे मात्र बाद. पंधरा चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 36 धावांची गरज आहे. विकास दादा 2 6 आले होते, विकेट टाकायची काही गरज नव्हती, परंतु येथे विकेट मिळवली गोलंदाजाने. आपण या स्पर्धेमध्ये बघतोय फक्त मोठ्या फटक्यांनीच धावा घ्यायच्या हा मनसूब आहे फलंदाजांचा. त्यांना माहिती आहे, त्यांना समोर दिसते विकेट, बाउंड्री जवळ वाटते थोडासा दृष्टिक्षेपात, त्यामुळे प्रत्येक फटक्यांवर षटकार येतील अशीच त्यांचा अंदाज असतो. परंतु ते अंदाज अशा प्रकारे कधी कधी अंगलट येत असतात, कारण चांगले फटके लगावले होते 2. त्याने सामन्यामध्ये आशा निर्माण केलेली आहे आणि सामना जो बरोबरीत सामना आता मात्र आलेला आहे. 15 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय अक्षय कासारे, ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त हल्ला केला होता. षटकारांची नोंद आपल्या फलंदाजीमधून दाखवली होती लागोपाठ. त्याने सुद्धा 2 षटकार लागोपाठ मारले होते पहिल्या मॅच मध्ये. आज बघूया कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते ती. राकेश प्रभू आणि अक्षय कासारे यांची जोडी कासार. 15 चेंडू 36 धावांची आवश्यकता आहे. अक्षय कासार आला, त्याने बघितलं, त्याने ठोकलं, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. प्रेक्षक दीर्घामध्ये षटकार. तर क्रिकेट आहे मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या आणि या षटकामधील आपण पाहिलं तर 4 चेंडू मध्ये 3 6 आल्यात, मॅच मध्ये आल्यात. प्रफुल्ल निलेश पुरस्कृत थळेश्वर थळ संघ येथे मॅच मध्ये आलाय. आर्यन भोईर वरती येथे हल्ला चढवलाय. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ट्विस्ट निर्माण करणारे हे 3 स्ट्रोक या षटकामध्ये आलेत. आणखीन एक लप केलेला दर्जेदार फटका ओव्हर द कव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो या षटकातील चौथा. सामन्यामध्ये आर्यन भोईरवर हल्ला बोल केलाय. बॅटर कुणी येऊ दे, फक्त खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी पंतोती दरपोक्ती त्यांच्या समोर बघायला मिळते फलंदाजांकडून. पहिल्या फलंदाजाने बघितलं विनीत माळी 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले, तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. या वेळेला आलेला आहे नवीन फलंदाज अक्षय कासार, त्याने सुद्धा आल्या लगापाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकलेत. शेवटच्या चेंडूवर काय होणार आणि धावसंख्या धावफलकावर किती झाली तर 26 धावा. पहिल्या षटकात असं वाटलं होतं 2 धावा आल्यानंतर संघ बॅकफुटला गेलाय की काय, परंतु चांगला उंचावला खेळ त्याने. या षटकामध्ये तब्बल 4 षटकारांची नोंद करण्यात आली. शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय, ब्लॉकहोल डिलिव्हरी होती, बॅक टू द बॉलर खेळून काढला होता. 1 धाव मिळाली आणि या एकेरी धावसंख्येबरोबर या षटकाची, ह्या खूप मोठ्या महागड्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटके पूर्ण 27 धावा धावफलकावर लागतायत. आता आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 23 धावांची. 12 चेंडू 23 धावा. 23 धावा 2 षटकात निघणार का बघणार आहोत आपण, कारण बॅट तलपलेले अक्षय कासारची मी मगाशी म्हटलं होतं की त्याने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा लागोपाठ 2 षटकार 2 चेंडूंमध्ये ठोकले होते. त्यानंतर त्याची बॅट थोडीशी खाली आली होती, परंतु तो आलेख त्याला आता मात्र उंचवावा लागेल. 12 चेंडू 23 धावा असताना तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू कर्णधार सोपवतोय.
विशाल कनोजिया हा गोलंदाज येतोय. आपण ISPL मध्ये बघितलं होतं संजय कनोजियाला. आता बघूया त्यांचेच आडनाव बंधू विशाल कनोजिया कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. पाहूया या षटकामध्ये जर विशालने चांगली गोलंदाजी केली तर मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाऊ शकते. परंतु अक्षय कासारला रोखणं त्यांच्या समोर नक्कीच आव्हान असणार आहे. पाहूया राकेश प्रभू नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. अक्षय कासार येथे मात्र स्ट्राइक एंड वरती आहे. जो झंझावात त्याने मागील षटकामध्ये दाखवला होता आपल्या बॅटच्या साह्याने तोच या षटकामध्ये दाखवणार का, तो पाहायला मिळणार का. गोलंदाज येथे मात्र थांबले. डेड बॉलचा इशारा पंचांकडून होत आहे. लॉ नंबर 20 डेड बॉल. विशाल कनोजिया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती जातोय. महाशिवरात्री चषक 2026 आपण पाहतोय. ताडभाट मैदानावरती आता मात्र दुपारचं सत्र संपल्यानंतर आता संध्याकाळचं सत्र चालू होईल आणि प्रेक्षकांची येथे मात्र तुडुंब गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. विशालचा हा चेंडू, विशालच्या ह्या चेंडूवरती ऑन साइडला येथे खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु चेंडू हा शरीराचा वेध घेणारा होता. एक सिंगल धाव मिळते, स्ट्राइक रोटेट होते. चेंडू डॉट जाण्यापेक्षा न विकास जाता एक एक धाव या 2 ओव्हर्स मध्ये सुद्धा खूप महत्वाची ठरू शकते. कारण 12 चेंडू आणि ज्या वेळेला 23 धावा पाहिजे ना, तर सिंगल सुद्धा कम्फर्टेबल आहे. कारण एक डॉट जाण्यापेक्षा अंतर वाढण्यापेक्षा तेवढंच अंतर कमी कमी होत जाते. एक मोठा फटका 5 चेंडूंमध्ये आला तरी उपयुक्त होऊ शकते. परंतु विशाल कनोजियाचं कौतुक करावं लागेल. त्याने टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडंसं हलकेच वळवला होता आणि चेंडू त्याच्या थाईजवर आदळला होता. निर्धाव चेंडू जात नव्हता, तर एक धाव मात्र लेग बाईटच्या रूपामध्ये मिळाली. राकेश प्रभू ज्याने 4 चेंडू डॉट गेल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला त्याच्यावर, परंतु तो दबाव त्याला झिडकारून द्यावा लागेल. चांगला चेंडू, यॉर्कर लेन डिलिव्हरी, बॅक टू द बॉलर. चेंडू जातो 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गोलीच्या वेगाने सीमारेषा पार. चौकार. आपण हा स्ट्रोक पाहिला ना, पहिल्या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल करताना राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु विशाल कनोजीवरती हा लगावलेला हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खऱ्या अर्थानं अगदी गोलीच्या वेगाने इथे गेलाय. 4 धावांनी इथे मात्र समीकरण बदलेल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. ऑफ स्टंपच्या खूपच दूर टाकलेला हा चेंडू. पंच जमिनीला हात दोन्ही समांतर करतायत. धाव मात्र इथे अवांतर मिळते वाईट स्वरूपाची. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 33 वरती. एकूण जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज. 10 चेंडू 17 धावा. अगोदरचा चेंडू होता ना, अप्रतिम चेंडू होता. ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न होता, संधी नव्हती, परंतु राकेश प्रभू याचं कौशल्य त्या चेंडूवर म्हणावं लागेल. त्या स्ट्रोकवर त्याचं कौशल्य बघायला मिळालं. परंतु त्याच वेळेला पुन्हा खोलात टाकलेला चेंडू त्याच क्षेत्रामध्ये जातोय. मिड ऑफ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये उस्मान पटेल क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळाली. थोडंसं थ्रो किंचित खराब होता, परंतु त्याच वेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला फलंदाज नकार देतात, अन्यथा धावचीची शक्यता होती. एक धाव मिळते या चेंडूवर सुद्धा. धावसंख्या झालेली आहे 34 धावा. 50 धावांचं लक्ष होतं. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रफुल्ल निलेश वॉटर स्पोर्ट या संघाला 9 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. उलट्या हाताने अक्षयचा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. डॉट बॉल विकास जाता दबाव वाढवणार. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन बदलत आहे. चेंडू गणित आता मात्र प्रत्येक 2 धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक, 16 धावांची गरज. एक स्ट्रोक जर आला तर मॅच मध्ये येऊ शकतात. डॉट बॉल जर आले तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणारी टीम शाबीर 11 थर्ड संघ येऊ शकते. कमालीचा सामना इथे होणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. दोन्ही प्रतिस्पर्धी तगडे आहेत. अतिशय जबरदस्त मॅच. वेळेला सुद्धा आपण बघतोय थोडस नियंत्रण, प्रेशर, दडपण, दबाव सर्व काही बघायला मिळते या मैदानामध्ये. आज गोलंदाजावर सुद्धा दबाव आहे. चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप जातोय. चेंडूवर पंचांचा इशारा आलेला आहे. इट्स अनदर वाईड डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव निघते या चेंडूवर सुद्धा. 35 धावा धावफलकावर लागल्या जातात. इक्वेशन 8 चेंडू आणि 15 धावांची गरज, आवश्यकता. काय होणार, काय घडणार या मॅच मध्ये, येणारे चेंडू ठरवतील. या चेंडूवर कशा पद्धतीने फलंदाज आपली कामगिरी करतील हे ठरवणार.
चांगला चेंडू, परंतु पंचांचा इशारा आलेला आहे की हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव संख्या. फलंदाजांचं टेन्शन थोडंसं आहे ना, ते थोडंसं कमी होते आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामधील टेन्शन वाढत जाते. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. 36 धावा धावफलकावर आहेत. प्रेक्षकांची सुद्धा एवढ्या कडक उन्हामध्ये मॅच बघतात, त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की सामना रंगतदार होईलच आणि होत आहे सामना तशा पद्धतीचा. परंतु हा ओव्हरपिच डिलिव्हरी, चेंडू हवेत आहे. रवी लिंगाला या इथे निलेश अँड प्रफुल्ल पुरस्कृत थळीश्वर थळ संघाचा स्क्वॉड पाहतोय. त्यातील 3 खेळाडू फक्त येथे मुंबईमधील आपण पाहतोय, परंतु येथे जिंकण्यासाठी 7 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 7 बॉल 14. मागील 2 चेंडूंवरती गोलंदाज विशाल कनोजियाने काय फुलातून 2 चेंडू फेकलेत. 1 विकेट मिळवली आहे, 1 चेंडू डॉट फेकलाय. मॅच मध्ये इथे ट्विस्ट निर्माण झालाय. 6 चेंडू 14 धावांची गरज. विकास दादा काय होणार? विशालचे चेंडू बघितले ना, त्याने खेळपट्टीचा रंग ओळखलाय, कोणत्या ठिकाणी चेंडू टाकावी आणि फलंदाजाला त्याने ओळखलं त्याचा मनसुबा काय असावं. तशाच पद्धतीची गोलंदाजी. नवीन आलेला बॅटर त्याला माहिती आहे फक्त बॅट फिरवणार, त्या उद्देशाने त्याने चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा टाकला होता. थोडासा मागे टप्पा टाकला होता. फलंदाजाने बॅट फिरवली, थोडासा त्याला उसळी दिली, खांद्यातून थोडासा वेग काढला आणि चेंडू यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. या शेवटचं षटक आपण बघितलं तर त्यामध्ये तब्बल 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये एक लेग बायचे म्हणजे अशा एकूण 10 धावा आल्यात या षटकामध्ये. 9 आलेल्या आहेत धावा, एकूण 8 षटक त्याने खर्च केले आणि एक लेग बायची. आता माहित आहेत 6 चेंडू आणि 14 धावा. शेवटचं षटक, 14 धावांची आवश्यकता आहे. राकेश प्रभूची बॅट तळपणार का? कारण त्याने 6 चेंडूंचा सामना केलाय आणि 6 चेंडूत एका चौकाराच्या साहाय्याने तो 5 धावांवर खेळतोय. त्याची नजर स्थिर झालेल्या या विकेटवर बाजूला राहून सुद्धा नॉन स्ट्राईक एंड वरून सुद्धा त्याने चेंडू कशा पद्धतीने येतात ते बघितलेत आणि त्याच्यावर संपूर्ण जबाबदारी असणार आहे ती 6 चेंडूत 14 धावा काढण्याची. गोलंदाजीसाठी येतोय शेवटचं षटक घेऊन जिशान खान. जिशान खान एक अनुभवी असा गोलंदाज आहे. कित्येक वर्ष अलिबाग रायगड या मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये त्याला गोलंदाजी करताना बघतोय. या मैदानात सुद्धा आपण पंकज जाधवने त्याला या मैदानात इंट्रोड्यूस केला होता. आज तो या स्पर्धेमध्ये खेळताना पुन्हा एकदा बघतोय आपण त्याला. पहिला चेंडू बॅटच्या खालच्या कडेला लागतोय. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव मिळालेली आहे. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. संघाची धाव संख्या जाते 1 ने वाढून 37 रन. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन आलेला बॅटर प्रतीक पाटील काय करणार? कशा पद्धतीने धावा काढेल सौरभ? विकास दादा आता मात्र एक मोठा फटका बसणं खूप गरजेचं बनलंय. तो मोठा फटका येणं अपेक्षित असणार आहे. तो मोठा फटका फलंदाज प्रतीक पाटील इथे मारणार की राकेश प्रभू मारणार? येणारे 5 चेंडू ठरवणार की 13 धावा कोणता संघ इथे पूर्ण करणार? क्रिकेट मित्रांनो हाच असा खेळ आहे. मागे काय घडत होतं, मधल्या ओव्हर्स मध्ये 25 धावा आल्या, पुन्हा एकदा कमबॅक केलं, पुन्हा एकदा मॅच मध्ये इथे पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. क्रिकेट मधली हीच तर रंगत आहे. क्रिकेट मधला हाच तर खऱ्या अर्थानं ट्विस्ट प्रेक्षक वर्ग इथे पाहायला आलेले आहेत. प्रेक्षकांना हा मात्र सामना पैसा वसूल मिळणार. चांगला स्ट्रोक इथे लगावलाय, जरूर चेंडू गेलाय काऊ कॉर्नर व्हाईटेश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव उस्मान पटेलने काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय.
पहिल्या 2 चेंडूवरती विकास दादा आतापर्यंत एक सिंगल अशा प्रकारे 2च धावा आल्यात. 4 चेंडू 12 धावांची गरज. सामन्यामध्ये दडपण आलेलं आहे, प्रेशर आलेलं आहे, परंतु खेळाडूंवर जेवढं प्रेशर आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या पाठीराख्यांवर त्यांच्या सपोर्टरवर दडपण आलेलं आहे. त्यामुळे सामन्यामध्ये रंगत खऱ्या अर्थी प्रेक्षक वाढवत आहेत. बघूया 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. एक वेगवान पल्ल्याचा हा गोलंदाज पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा चेंडू होता. एक धाव मिळते. उंच पुरा क्षेत्ररक्षक ऐश्वर्या सूर्य त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करतोय. असं वाटत होतं की वनबाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु बहुमूल्य अशा 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जातात. 2 धावा निघाल्यानंतर संघाची धावसंख्या 40. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रोमांच वाढलेला आहे. प्रेशर हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये बघायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. एक 6 येणार का? एक 6 रोखला जाणार का? या चेंडूवरती चौकार येणार का? काय घडणार या चेंडूवरती? प्रेक्षकांची उत्सुकता इथे शिगेला पोहोचली आहे. हेच तर खऱ्या अर्थानं महाशिवरात्री चषकामधलं खऱ्या अर्थानं हे ट्विस्ट आपण पाहतोय. हेच तर खऱ्या अर्थानं ताडभाट मैदान आहे. या ताडभाट मैदानावरती कोणालाही हलक्यात घेऊन चालणार नाहीये. या ताडभाट मैदानावरती शेवटपर्यंत लढावं लागतं, शेवटपर्यंत झुंजावं लागतं. राकेश प्रभूने ठोकलाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तेथे आहे काउकॉर्नर क्षेत्रामध्ये. दुसरी धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. मोठा फटका लागला जात नाहीये. डबल धावा दोन्ही चेंडूवरती आल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू 8 धावांची गरज. सामना अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. प्रेशर क्षेत्ररक्षकांवर सुद्धा आहे, कारण एक धाव होऊ शकत होती. त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणाकडून मिसफिल्ड होतोय. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. 2 धावा पळून गेल्या पूर्ण. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंकडून बघायला मिळते. हे व्यावसायिकतेचं लक्षण आहे. प्रत्येक चेंडू सिंगल्स वरून डबल्स हे लक्षण आपण बघतोय चांगल्या खेळाडूंमधील. सर्वांच्या नजरा राकेश प्रभूच्या फलंदाजीवर लागलेल्या आहेत. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षक सुद्धा मैदानावर खुश आहेत. क्या बात है. पुन्हा एकदा चांगला चेंडू. सिंगल से काम नाही बनने वाला, कारण या ठिकाणी जर लवकर थ्रो केला असता तर 2 धावा नसत्या मिळाल्या. फलंदाज धावचीत झाला असता, परंतु आता खरा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. एक चेंडू षटकार ची आवश्यकता, कारण गोलंदाजाने क्षेत्ररक्षकांनी जर लवकर फेकला असता तर 1च धाव मिळू शकली असती. पाणी घेऊन जायचं आहे जर आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी, परंतु फलंदाज सुद्धा पाणी मागत नाहीये. फलंदाज सुद्धा जिद्दीला पोहोचलेला आहे, परंतु हायड्रेशन आहे. पाणी पोचवा आपण तिथे. स्वयंसेवक पाणी द्या. पाठीमागे आहे बघा. पाठीमागे पाण्याची आपली बाटली तयार आहे. राकेश प्रभू आणि राकेश प्रभू वर नजर आहेत फक्त खेळाडूंच्या. विकास, परंतु मला वाटतं तिथे ऐश्वर्या सुर्वे आहे, त्याने अंडरआर्म थ्रो का केला, नक्कीच हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये असेल. कारण ओव्हरआर्म जर थ्रो केला असता ना तर दुसऱ्या धावेसाठी तो फलंदाज बाद होऊ शकला असता. नॉनस्ट्राईक एन वरती काहीतरी मला वाटतं त्याचा गैरसमज झाला आहे किंवा त्याच्या खांद्याला दुखापत आहे असं सुद्धा होऊ शकेल. होऊ शकते. अतिशय तुझा योग्य निरीक्षण योग्य आहे यासिन सर. अतिशय योग्य निरीक्षण आहे, कारण चेंडू 2 धावा महत्वाच्या होत्या. एक धाव वाचवणं अतिशय गरजेचं. चलूया. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. जिशान अली टू राकेश प्रभू. आणि हा षटकार. कुणी प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाही आहे. चला बाहेर या. आपण लगेच मैदानातून बाहेर या. षटकार बसला की नाही सांग मला.
या शेवटच्या चेंडूवर अतिशय चांगला स्ट्रोक्स लगावला गेला होता आणि षटकार लगावून प्रफुल्ल निलेश वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थलेश्वर थळ हा सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय. चला सामना मैदान खाली करा, लगेच सर्वांनी मैदान खाली करा जेणेकरून खूप महत्वाचा ठरलेला आहे. अंडरआर्म थ्रो का केला ऐश्वर्या सुरणे हा प्रश्न हा विधानसभेत मांडायचा का आपण? हा अंडरआर्म थ्रो का केला